Hello students, welcome to all in an online lecture series of subject biology. You are learning the topic number 1, that is the living world. In this topic, you learn about the some basic principles of life. There are total 6 basic principles of life. From these 3 basic principles you learn in a last lecture: metabolism, then growth and development, after that aging process, then and now next is the reproduction. Okay, so after metabolism, then growth and development, aging process, this reproduction is the most important characteristic feature of living organisms. So it is also a most important basic principle of life. Then what is mean by reproduction? री म्हणजे पुन्हा प्रोडक्शन, पुन्हा पुन्हा प्रोडक्शन करणं म्हणजेच काय तर लाईफ हॅज टू कंटिन्यू, हेन्स द ऑर्गॅनिझम्स ट्राईज टू प्रोड्यूस अ यंग वन लाईक इटसेल्फ. आता हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, त्यांना आपला स्पेसीज नंबर मेंटेन ठेवायचा असतो, एक्झिस्ट त्यांना राहायचं असतं या एन्व्हायरमेंटमध्ये, ह्या वर्ल्डमध्ये. सो दे हॅव टू प्रोड्यूस द यंग वन्स लाईक इटसेल्फ. ते काय करत जातात, आपल्यासारखेच नवीन जे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते प्रोड्यूस करत असतात. ती जी कॅपॅसिटी आहे की जी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपलं दिसून येते त्याला म्हणायचं रिप्रोडक्शन. आणि या रिप्रोडक्शनमुळेच जनरेशन वाईज काय होत जातं, त्यांच्यामध्ये ग्रोथ किंवा त्या कम्युनिटीची डेव्हलपमेंट होत जाते. इथे आपण बघू शकतो होमोसॅपियन्स म्हणजे वी आर, आपली कशी डेव्हलपमेंट होत गेली, हे कशामुळे झालं तर रिप्रोडक्शनमुळे. जनरेशन वाईज जनरेशन्स तयार होत गेल्या आणि प्रत्येक जनरेशनमध्ये मेंटली फिजिकली तो जो इंडिव्हिज्युअल आहे तो डेव्हलप होत गेला. इट इज पॉसिबल ड्यू टू दी रिप्रोडक्शन. then it's possible this reproduction takes place by asexual and in a sexual way. Asexual means what? Here is the without fusion. Here individuals get formed, new individual get formed, but without fusion of male and female gamete. And in case of sexual reproduction, there is the fusion of male and female gamete. मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं, फर्टिलायझेशन झालं की त्यांच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. सो दिस एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ रेस. त्यामुळे का होतं, त्या कम्युनिटी जी आहे ती कंटिन्युटी राहते त्या कम्युनिटीमध्ये. सो दिस एन्श्युअर्स कंटिन्युटी ऑफ race. So see, reproduction is the capacity of every living organism, but there are also some exceptional cases, and that exceptional cases are mules, sterile worker bees. So these do not reproduce yet are living. ते लिव्हिंग आहेत पण ते रिप्रोडक्शन करू शकत नाही बिकॉज दे हॅव अ स्टरिलिटी. त्यांच्यामध्ये काय आहे तर स्टरिलिटी आहे. स्टरिलिटी म्हणजेच काय तर इनॅबिलिटी टू प्रोड्यूस अ बायोलॉजिकल चाइल्ड. ते बायोलॉजिकल चाइल्ड प्रोड्यूस करू शकत नाहीत, तरीसुद्धा ते काय आहेत तर लिव्हिंगच आहेत. हे काय झाले, एक्सेप्शनल केसेस झाल्या. मग यामध्ये एक्झाम्पल काय आहे तर म्यूल्स आहे, हा म्यूल्स आहे. आता म्यूल्स म्हणजेच काय तर खेचर, आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. हे काय कॉम्बिनेशन आहे. अ म्यूल इज द ऑफस्प्रिंग ऑफ ए मेल डॉंकी अँड अ फिमेल हॉर्स. मेल डॉंकी, मेल जो आहे तो डॉंकी आणि फिमेल हॉर्स यांच्या फ्युजनमधून, यांच्या गॅमेट्सच्या फ्युजनमधून तयार झालेला एक ॲनिमल आहे खेचर, म्यूल्स. ओके, त्यामुळे तो काय करतो, त्याच्यामध्ये स्टरिलिटी आलेली आहे, तो इंडिव्हिज्युअल फॉर्म करू शकत नाही. आफ्टर दॅट स्टराईल वर्कर बीज. आता स्टराईल वर्कर बीज यांच्यामध्ये सुद्धा रिप्रोडक्शन कॅपॅसिटी नसते. ज्या हनीकोममध्ये असतात, मधमाशाच्या पोळ्यामध्ये आपण ज्या बघतो, इथे या इमेजमध्ये बघू शकता, ह्या ज्या काय आहेत स्टराईल वर्कर बीज आहे, ते जे हनीकोंब आहे तो बिल्ड करण्याचं ते काम करत असतात, त्यामध्ये मध गोळा करून आणण्याचं काम करत असतात. मग ह्या ज्या बीज आहे, वर्कर बीज आहेत, त्या कशा फॉर्म होतात तर इथे आपण बघू शकतो ह्या इमेजमध्ये क्वीन आणि ड्रोन जे आहेत, क्वीन आणि ड्रोन, मेल आणि फिमेल आहे, ड्रोन मेल, क्वीन फिमेल, यांच्यामधून तयार झालेल्या ज्या मधमाशा असतात त्यांच्यामध्ये वर्कर बीजसुद्धा असतात. मग त्यांचं काम काय आहे तर हे काम करी त्या मधमाशा असतात. मग हे काही एक्सेप्शनल केसेस आहेत. दोज हॅव अ स्टरिलिटी.
देन कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ? हे जे रिप्रोडक्शन आहे ते इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ म्हणजेच इन्क्लुझिव्ह म्हणजेच काय, सर्वसमावेशक आहे का? तर आताच आपण बघितलं रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये कोणती कॅपॅसिटी असते? इट हॅज अ कॅपॅसिटी टू प्रोड्यूस अ न्यू इंडिव्हिज्युअल्स. सो रिप्रोडक्शन कॅन नॉट बी यूज्ड ॲज ॲन ऑल इन्क्लुझिव्ह डिफाईन्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक म्हणून आपण त्याला प्रॉपरली डिफाईन नाही करू शकत, कारण याच्यामध्ये काही एक्सेप्शनल केसेस आपण बघितल्या. म्यूल्स, स्टेराइड वर्कर बीज की ज्यांच्यामध्ये काय आहे, स्टरिलिटी आहे. मग त्यामुळे हे जे रिप्रोडक्शन आहे ते त्याचा ॲन्सर आहे की कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ? सो नो. देन death. Next basic principle of life. As the body loses its capacity to perform metabolism, the organism dies. आता एखादा इंडिव्हिज्युअल आहे तो ठराविक काळापर्यंत त्याचे डे टू डे ॲक्टिव्हिटीज करत असतो, पण काही काळानंतर त्या पूर्णपणे पूर्णपणे काय व्हायला लागतात, कमी कमी व्हायला लागतात कॅपॅसिटी, आणि एका पॉईंटला येऊन स्टॉप होतात. मग जिथे या सगळ्या कॅपॅसिटीज स्टॉप होतात तिथे त्या पॉईंटला काय म्हणायचं, डेथ. त्या इंडिव्हिज्युअलची डेथ झाली. ॲज द बॉडी लॉसेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम कन्सेप्ट आपण ऑलरेडी बघितलेली आहे की वेगवेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स दॅट टेक्स प्लेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स म्हणजेच काय तर मेटाबॉलिझम, की त्या स्टॉप होतात रिॲक्शन्स, त्यामुळे एनर्जी तयार होत नाही आणि मग तो इंडिव्हिज्युअल काय होतो, डाय होतो. आता इथे आपण बघू शकतो की एका साईडला फिशेस आहेत ते स्विम करत आहेत, म्हणजे त्या ॲक्टिव्ह स्टेट आहे, त्या सर्वाइव्ड आहेत, म्हणजे जिवंत आहेत, लाईव्ह आहेत. आणि दुसऱ्या इमेजमध्ये काय झालेलं आहे तर एक जस्ट स्केलेटन आहे. आता हे स्केलेटन कसं तयार झालं तर हे जे फिश होते त्यांची डेथ झाली, त्यामधला कंटेंट सगळा नंतर डॅमेज होऊन गेला आणि बोन्स शिल्लक राहिले. मग हे काय आलं, डेथ प्रोसेस. देन रिस्पॉन्स. द अनदर बेसिक प्रिन्सिपल इज रिस्पॉन्स. एनी लिव्हिंग बीइंग रिस्पॉन्ड्स टू थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. कोणताही लिव्हिंग बीइंग असेल तर तो सराउंडिंगमधलं थर्मल म्हणजे टेम्परेचर कमी झालं जास्त झालं की ते बॉडीला जाणवतं. त्यानंतर काही केमिकल चेंजेस असतात ते सुद्धा जाणवतात. त्यानंतर बायोलॉजिकल चेंजेस काही असतील तर ते सुद्धा त्या इंडिव्हिज्युअलला जाणवतात. त्याला समजून येतात त्या. मग तेच त्याची जी कॅपॅसिटी आहे त्यालाच म्हणायचं रिस्पॉन्स, आणि त्यानुसार तो रिस्पॉन्स करत असतो त्या एन्व्हायरमेंटला. दिस इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग्स. ओके. आता इथे आपण हिअर आर 3 इमेजेस. द फर्स्ट इमेज, ही जी फर्स्ट इमेज आहे तो पोलार बियर आहे. आता पोलार बियर हा पोलार म्हणजे आईसमध्ये राहणारा आहे. आता तो त्याचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते कसं आहे, कोल्ड ॲटमॉस्फिअर आहे. त्या कोल्ड टेम्परेचरमध्ये त्याला राहायचं आहे. खूप कमी टेम्परेचर असतं, -डिग्रीमध्ये टेम्परेचर असतं. मग अशा वेळेस तो त्याला कसा रिस्पॉन्ड करतो, आणि त्यानुसार त्याची बॉडी तयार झालेली आहे, त्या कोल्ड टेम्परेचरला रिस्पॉन्ड करणारी बॉडी. मग त्यामध्ये त्याच्या जी स्किन आहे, स्किन हॅज अ थिक कोट ऑफ इन्सुलेटिंग फर. त्याच्या स्किनवरती खूप जाड असा फरचा, म्हणजे हे जे फर आहे त्याच्यावरती एक लेअर आहे की ज्याच्यामुळे त्याला ऊब मिळते, थंडी जाणवत नाही जास्त. त्यानंतर ती जी फर असते त्याच्या पायांच्या बॉटमला पण असते की ज्याच्यामुळे तो आईसमधून व्यवस्थितपणे चालू शकतो. मग हे काय झालं आहे तर सराउंडिंग ॲटमॉस्फिअरनुसार त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस झाले आणि बॉडी त्याप्रमाणे रिस्पॉन्ड होऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणले. त्यानंतर इथे थर्ड जी इमेज आहे ती कॅमलची आहे. त्याच्यामध्ये पण चेंजेस दिसतात, कारण त्याला कुठे राहायचं आहे तर हाय टेम्परेचर एरियामध्ये, मीन्स इन अ डेझर्ट, वाळवंटामध्ये राहणारे आहेत. ते वाळवंटामध्ये ज्याप्रमाणे चालू शकतात किंवा त्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहू शकतात तसं अदर इंडिव्हिज्युअल्स नाही राहू शकत. आता हे जे कॅमल आहे ते त्या ॲटमॉस्फिअरसाठी सूट झालेलं आहे. हे काय झालं, त्यांनी रिस्पॉन्ड केला त्या आणि स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन घडवून आणलं. आणि जी मिडल इमेज आहे ती लाजाळू, मायमोसा पुडिका. मग ह्यामध्ये काय असतं, तर इथे आपण ही
इमेज जी बघतो त्यामध्ये पानं आपल्याला ओपन झालेली दिसत आहेत, पण याला जर आपण स्पर्श केला, टच केला, तर ती पानं मिटतात लगेच. मग त्याने काय केलं, लगेच रिस्पॉन्ड केलं. त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसून आले. सो दिस इज द रिस्पॉन्स. सो दिस इज ऑल्सो अ बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. सो दीज आर 6 टोटल बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. फर्स्ट इज मेटाबॉलिझम, then growth and development, okay, after that aging process, then reproduction, death and response, okay. Then in order to understand the interrelations between living and non-living, as well as being between two living beings or groups, systematic study of this is essential. So in our world there is a immense diversity, large amount of diversity. So many species are there. आपल्या वर्ल्डमध्ये भरपूर स्पेसीज आहेत, भरपूर ॲनिमल्स आहेत, भरपूर प्लांट्स आहेत, बरेच त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे. मग अशांमध्ये आपल्याला इंटर रिलेशन समजून घ्यायचं असेल, त्यानंतर लिव्हिंग थिंग्स नॉन लिव्हिंग थिंग्सबरोबर इंटर रिलेशन, किंवा लिव्हिंग थिंग्सच असतील तर त्यांच्यामधलं इंटर रिलेशन्स, मग ह्या सगळं जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं सिस्टमॅटिक स्टडी होणं गरजेचं असतं, प्रॉपर स्टडी होणं गरजेचं असतं. सो दिस डेटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. आता सिस्टमॅटिक स्टडीमधून जो तयार झालेला डेटा असतो, तो डेटानंतर आपल्याला वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला तो उपयोगाला, रिसर्च फील्डमध्ये सुद्धा आपल्याला तो उपयोगाला आणता येऊ शकतो. Then intensive laboratory and field studies in order to identify and classify the organism form strong basis for meaningful use of the collected data. आता intensive laboratory and field studies, लॅबोरेटरी स्टडीज किंवा फील्ड स्टडीज होणं गरजेचं असतं रिसर्चसाठी, आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळी इन्फॉर्मेशन, वेगवेगळा डेटा मिळतो आणि तो कलेक्ट केला जातो. आणि हा जो सगळा डेटा आहे त्याचा स्टडी होणं गरजेचं आहे. इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी, सर्टन एड्स कॉल्ड टॅक्झॉनॉमिकल एड्स कॅन बी यूज्ड. आणि ह्या सगळ्याचा स्टडी करण्यासाठी काही टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. आता सिस्टमॅटिक स्टडीमधून आपण काय करू शकतो, तर फॉर एक्झाम्पल इथे पॅन्थेरा पार्डस आहे, म्हणजेच टायगर, हे त्याचं सायंटिफिक नेम आहे, पॅन्थेरा पार्डस. आता हा जो टायगर आहे, आता टायगर, लायन, कॅट हे सगळे आपल्याला कसे वाटतात, दिसताना सारखे दिसतात, पण त्यांच्यामध्ये काय आहे, बदल आहेत. त्यांच्या साईज, शेपमध्ये साधारण फरक आहे. काही ॲनिमल्स याच्यासारखे दिसणारे असतात, काही पूर्णपणे वेगळे असतात. मग एवढे सगळे ॲनिमल्स आहेत, त्याचं स्टडी होणं गरजेचं असतं त्यांच्या आयडेंटिफिकेशनसाठी किंवा अदर यूजसाठी, अदर थिंग्ससाठी सुद्धा. मग अशा वेळेस त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन, आणि प्रॉपर ग्रुपिंग केलं जातं. आता टायगर हा काय आहे, तर ॲनिमल आहे, त्यामुळे किंगडम ॲनिमालिया, इथे आपण बघू शकतो किंगडम ॲनिमालिया. त्यानंतर त्याचा फायलम जो आहे, ॲनिमल्स असतात ते फायलममध्ये केले जातात, कॉर्डेट आहे. त्यानंतर अजून त्याला डिव्हाइड केलेलं आहे क्लासमध्ये, क्लास त्याचा मॅमॅलिया आहे. आता हे सगळं आपण पुढे इन डिटेल पुढचं जे टॉपिक आहेत त्यामध्ये स्टडी करणारच आहोत. त्याची ऑर्डर जी आहे ती कार्निव्होरा आहे, कार्निव्होरस आहे कारण तो मांस खातो. त्यानंतर फॅमिली आहे ती फॅलिडी आहे. त्यानंतर त्याचा जीनस आहे पॅन्थेरा, स्पेसीज आहे पॅन्थेरा पार्डस, पार्डस ही त्याची स्पेसीज आहे. मग हे त्याचं काय झालं, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन झालं. ओके. आता वेगवेगळे टॅक्झॉनॉमिकल एड्स कोणते आहेत, तर बॉटॅनिकल गार्डन आहे, मॅन्युअल्स आहेत, फ्लोरा आहे, कीज आहे, झूलॉजिकल पार्क, म्युझियम, मोनोग्राफ, हर्बॅरियम, हे वेगवेगळे काय आहेत, टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत की ज्याच्यामुळे आपण सिस्टमॅटिक स्टडी करू शकतो किंवा आपल्याला इन्फॉर्मेशन अवेलेबल होत असते ह्या टॅक्झॉनॉमिक एड्समुळेच. आता बॉटॅनिकल गार्डन्स किंवा हे जे आहे ती गार्डन्स आहेत की जिथे वेगवेगळ्या स्पेसीज कलेक्ट केल्या जातात आणि त्या ग्रो केल्या जातात, वेगवेगळ्या वर्ल्डमधल्या रिजन्समधून त्या आणल्या जातात आणि ग्रो केल्या जातात. मग त्याचा उपयोग रिसर्चसाठी, मेडिकल स्टुडंट्ससाठी, त्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये केला जातो. त्यानंतर काही एंडेंजर स्पेसीज आहेत त्यासुद्धा तिथे ज्यांची संख्या कमी होते अशा स्पेसीसुद्धा तिथे काय केल्या जातात, ग्रो केल्या जातात, जेणेकरून त्यांचा नंबर मेंटेन राहतो. आता मॅन्युअल्स आहेत वेगवेगळी की ज्यामध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन
असते. फ्लोरा आहेत की जे आपण प्लांट्सच्या आयडेंटिफिकेशनसाठी यूज करू शकतो, कारण वेगवेगळ्या रिजनमध्ये मिळणारी प्लांट्स असतात. मग ती प्लांट्स कोणती आहेत, त्यांचा टाईम पिरियड काय आहे, म्हणजे कोणत्या काळामध्ये ती अवेलेबल असतात, त्यांचं सायंटिफिक नेम काय आहे, किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला फ्लोरामधून मिळतात. वेगवेगळ्या कीज आहेत. त्यानंतर झूलॉजिकल पार्क्स आहेत, म्युझियम्स आहेत, मोनोग्राफ्स आहेत, हर्बॅरियम आहेत. ओके, सो त्याचं फर्स्ट इमेज इज ऑफ हर्बॅरियम. ही जी पहिली इमेज आहे ती हर्बॅरियमची इमेज आहे. मग यामध्ये काय केलं जातं, तर एक प्लांट मटेरियल प्रिझर्व करून ठेवलं जातं. मग ते प्रिझर्व कसं केलं जाणार, तर त्या वॉटर लॉस करून, म्हणजे ड्राईड फॉर्ममध्ये ते प्रिझर्व केलं जातं. सो हर्बॅरियम इज इसेन्शियली अ ड्राईड प्लांट स्पेसिमेन. आपण इथे बघू शकतो हा ड्राईड प्लांट स्पेसिमेन आहे. दॅट इज प्रेस्ड, ट्रीटेड अँड माउंटेड ऑन अ स्टँडर्ड साईज शीट इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. एका स्टँडर्ड शीटवर त्याला माउंट करून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते व्यवस्थितपणे प्रिझर्वड राहील. आणि इथे या लेबलवर त्याची सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे, म्हणजे कोणतं प्लांट आहे, त्याचं कधी हर्बॅरियम केलेलं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन या लेबलवरती दिलेली असते. त्यानंतर दुसरी जी इमेज आहे ती एका बॉटॅनिकल गार्डनची इमेज आहे. ते बॉटॅनिकल गार्डन म्हणजेच कोलकाताचं गार्डन आहे, बॉटॅनिकल गार्डन ऑफ कोलकाता. तिथे त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजेच 255 इयर ओल्ड बनियन ट्री तिथे आहे. 255 वर्षांचं एक बनियन ट्री, वडाचं झाड एक आहे. हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, द ग्रेट बनियन ट्री. त्यानंतर थर्ड जी इमेज आहे ती म्युझियमची आहे. इथे सुद्धा वेगवेगळे जे काही प्लांट्स असतील, ॲनिमल स्पेसिमेन्स असतील, ते स्टोअर्ड फॉर्ममध्ये आहेत, प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. त्याचे प्रॉपर केअर घेऊन ते स्टोअर्ड केलेले आहेत. त्यानंतर चौथी जी इमेज आहे ती एका झूलॉजिकल पार्क्सची इमेज आहे. झूलॉजिकल पार्क्समध्ये ॲनिमल्स असतात. ॲनिमल्स आर केप्ट इन अ कॅप्टिव्हिटी. प्रॉपर त्यांचं सगळं चेक केलं जातं, त्यांना बघितलं जातं, त्यांची केअर घेतली जाते आणि त्यांना तिथे ठेवलं जातं. मग हे काय आहेत, तर वेगवेगळे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत की ज्याचा आपल्याला स्टडीसाठी यूज होतो.